रामचंद्र असे म्हणाले, काही नाही अट आहे पण माझी. कोणती अट? तुझ्या देशात निघाल. म्हणजे कोण? रामदासांच्या देशात निघाल. तू कोणत्याही देशात जा, पण जा आणि बंद सोड. असं म्हटल्याबरोबर तिथं प्रभू रामचंद्र मुक्त झाले. विजापुरवरी करी गमन शीघ्र हर्षादरी. विजापुरवरी करी गमन शीघ्र हर्षादरी. करात कुबडी असे मृत केस पाठीवरी. हातील चंदनी प्रभू समर्थ झाला असे. हातील चंदनी प्रभू समर्थ झाला असे. अजा अजित नाव ते वदती आपुया घेतसे. प्रभू रामचंद्राने रामदास स्वामींचा वेश धारण केला आणि विजापूर दरबारामध्ये प्रभू रामचंद्र आले. बादशाहाने पाहिलं तेव्हा योगी आपल्या दरबारात आलाय. बादशाहाने विचारलं, काय योगीराज, आज इकडे कसे काय आला? काय काम होतं का? म्हणजे माझं काम आहे बाजीपंत. मत नामलेस का? हा खरं आहे. तेच सांगायला बादशाह तुझ्यावर मी त्यासाठी चालू. मी त्याचा नौकर आहे आणि त्याने तुमचा शेतसाला जो 5 वर्षाचा होता तो दाम तुपटीच्या व्याजाने लावला होता. ते पैसे मला कळलं तसे ते पैसे घेऊन मी इथं आलोय. तेव्हा ते पैसे तुम्ही मोजून घ्या असं म्हटलं. बादशाह खुश झाला. तो अभी अभी मुझे सारा का सारा पैसा दे. प्रभू रामचंद्राने जवळची छोटीशी पुरचुंडी होती अशी छोटी पिशवी ती उघडी केली आणि जसा दामाजी पटकनच्या मोहरा पडायला लागल्या ना तसा त्यातनं पैसे पडायला लागले. ते पैसे इतके झाले की मोठा ढीग झाला. चारी बाजूने सेवक धावले आणि मोजायला लागले. कारण जेक्सरा होता तो मोजायचा होता. ते सगळे सेवक दमले पण तरीही ती पिशवीतनं नाणी पडणं काही संपत नव्हतं. बादशाह खुश झाला आणि म्हणाला, जाओ फरमान निघालं, बाजीपंत को छोड दो. बाजीपंत दरबारात आला आणि कुणी मला सोडवलं म्हणून बंगाईकडे आपले योगीराज तिथे आणि पैशाचा पाऊस पडतो. बाजीपंताला पाहिलं आणि प्रभू रामचंद्राने पिशवी बंद करून तुम्हाला तलवटीला लागले. बाजीपंताने विचारलं, योगीराज आपण कोण? सतीबाई करणार. बाजीपंत म्हणतोय, म्हणजे मी तुरुंगात असताना मी मोठं ठेवले काय कामाला? आलं किती मोबदला किती भेटे? इतका दान देत आहे, किती मोबदला देतो? प्रभू रामचंद्र म्हणाले, पोते नाही. तिथून गुप्त झाले. तर बाजीपंताला कळत ना की पोतडे 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 म्हणजे काय. आणि तिथं गुप्त झाले. हा बाजीपंत त्यांना शोधायला दरबाराच्या बाहेर गेला आणि त्यांना गल्ली बोळात शोधायला लागला विजापूरला. आणि कुठेही त्याला ते योगी दिसले नाही. आणि मग त्याच्या लक्षात आलं की सतीबाईचं त्यांनी नाव घेतलं आणि पोतेला पोतेला काहीतरी बोलतोय म्हणून सरळ कडक घरी यायला निघाला. इकडे प्रभू रामचंद्र तिथून मुक्त झाले. ते रामदास स्वामींच्या समोर येऊन उभे राहिले आणि म्हणाले, समर्था केलं बरं तुझं काम. आता तू उडाले आणि तुझं तो बाजीपंत झाले. असं म्हणून रामचंद्र मुक्त झाले. रामदास स्वामींना खूप आनंद झाला. धावत 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 ते सतीबाईच्या वाड्याकडे गेले. त्यांनी पाहिलं तर सतीबाईच्या वाड्याला अवकळा आली होती. नाही झाडलेलं, नाही सारवलेलं, नाही रांगोळी, नाही काही अशी परिस्थिती होती. आणि सतीबाई डोक्याला हात लावून रडत होते. स्वामींना दया आणि त्यांनी जय जयकार केला. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम
मध्ये लाकडं जळत होती. तो लाकडं त्यातली घेतली आणि तावाने बाहेर आली. समर्थ तिथेच उभे होते. त्यांनी पाहिलं की तावात लाकडं घेऊन सतीबाई बाहेर येते. मनात विचार करतात, पोते परवडलं जळती लाकडं नको बरं. आणि म्हणून आशीर्वाद दिला तिथून आणि पटकन शेताच्या बोळीमध्ये वळले. ते बोळीत वळायला आणि बाजीपंत दारात यायला एकच वाटत. आणि बाजीपंत बघतोय तर सतीबाईच्या हातात जळती लाकडं. तो म्हणतोय की 6 महिन्याने घरी येतं आणि या जळत्या लाकडाने का माझं स्वागत करते मी, आणि म्हणून माझं काय 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 आहे असं विचारतो. आणि सतीबाई बघते तर हा कसा काय आला आता, कुठून सुटून आला, कधी सुटून आला असं म्हणून तिथंच ती लाकडं तिच्या हातात गळून पडली. आणि तिने बाजीपंताचे पाय धरले आणि म्हणते, अहो कधी सुटून आला, कसे सुटून आला, कोणी तुम्हाला सोडवलं. त्यावेळेला बाजीपंत म्हणतात, तुझ्या तर्फे एक आला योगी सोडला